बाबांना हे सगळं माहिती होतं. ह्या फोटोचा पुढचा उपयोग का असेल काय, कारण बाबांनी समाधी घेतली, तो फोटो पहिली प्रत दिली, तर बाबांना बोलले बा की श्यामा हा फोटो ठेवून घे. याचा अर्थच होता की त्या फोटोचं काहीतरी रहस्य असणार. तर इथे कसं आहे की बाबांचं ध्यान म्हणजे समाधी घेतल्यानंतर द्वारकामाईत काय ठेवायचं ती फोटोची तयारी होती. म्हणजे बाबाने ती व्यवस्था केली होती की हा फोटो इथे लागेल. कारण त्या फोटोचं वैशिष्ट्य असं आहे, तुम्ही जेव्हा वेळेला बाबांशी बोलता त्या वेळेला तुम्ही भावता, त्या बाबांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. असं ही तस्वीर आहे. आणि ह्या तस्वीरीमध्ये शिर्डीत गेल्यानंतर द्वारकामाईत गेल्यानंतर एक वेगळा आनंद भेटतो की जोपर्यंत आपण जेव्हा द्वारकामाईची पायरी चढतो आणि ती उतरेपर्यंत असा भास होतो की बाबा आपल्याकडेच बघतायत. पहिले लोक जी जायची, साई भक्त जायचे, ते बाबांना नारळ ठेवून बाबांची परवानगी घेऊनच निघायचे की बाबा आता आम्ही निघतोय. तर एवढं त्या द्वारकामाईचं हे आहे, सगळं पावित्र्य आहे. आणि आजही ते बाबा तिथे दिसतात असं म्हटलं जाते.